नमस्कार. आज आपण करत आहोत लिंबाचे गोड लोणचे. त्यासाठी लागणारे 15 लिंब धुवून पुसून घेतलेली आहेत. तर त्याला हे असे मध्ये कट करून त्याचा असा रस काढायचा आहे. पाण्याचा अंश अजिबात नसला पाहिजे लिंबामध्ये. पुसून घ्यायचे छान. हे बघा असं. आणि ह्या साली ज्या आहेत ते टाकायचं नाहीये, साली ठेवून द्यायचे आहेत. नंतर मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. हे बघा 15 लिंब मी घेतली होती धुवून पुसून. त्याचा हा रस आहे. आता ह्याचे आहेत ना बी एकही ठेवायची नाहीत. हे बघा असे चार एका लिंबाचे 4 करून असे बिया काढून घ्यायचे. बिया बी जर असेल ना तर लोणचं कडवट लागेल. तसं पण साल कडवट असतेच. असं बिया संपूर्ण काढून घ्यायचे आपल्याला. आणि हा रसही आहे ना गाळून घ्यायचा आहे गाळणीने. या लिंबांच्या बिया काढून झालेल्या आहेत आणि आपण हा जो रस काढलेला तोही गाळून घ्यायचा आहे. कारण कुठे एखादी बी वगैरे गेली असेल. हे बघा खाली किती बिया गेलेल्या आहेत त्या पहा. म्हणून गाळण्यातनं आपल्याला गाळायचंच आहे. हा जो लिंबाचा रस आहे तो आपल्याला ह्याच्यात अर्धा घालायचा आहे. आणि यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे. मीठ घालून झाल्यानंतर कुकरला आहे ना 4 शिट्या घ्यायच्या आहेत. हा लोणच्यासाठी मसाला बनवूया. त्यासाठी लागणारे हा 1 चमचा धणे आहेत. हाच 1 चमचा बडीशोप आहे. ही आपल्याला भरड करून घ्यायची. आणि हा 1 चमचा जी राईची डाळ आहे ती अशीच टाकायची आहे फोडणीला. आणि थोडीशी मेथीची डाळ टाकायची आहे. आणि थोडं हिंग. ह्याची आपल्याला पावडर करून त्याचा मसाला तयार करून घेऊया. अरड भरड पण चालेल. हे पहा, हे कढई गरम करून घेतले. त्यात अर्धीच पळी तेल घालायचंय. तेल गरम झालं का हे जी मेथीची डाळ आहे 1/2 चमचा घेतलेली ती घालायची. राईची डाळ घालायची. आणि ही जी धणे आणि बडीशोपची पावडर करून घेतलेली आहे ना ती घालायची. आणि गॅस लगेच बंद करायचंय. हिंगही सुद्धा घालायचंय. छान असं मिक्स करायचंय आणि हे गार होऊन द्यायचंय. मी लिंबाला 4 शिट्या घेतल्यात. हा चमचा भरून मीठ घालून 4 शिट्या घ्यायच्या. आता हा मसाला जो तयार करून ठेवला पूर्ण गार झालेला आहे. तर त्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, फक्त मिरची पावडर, मिक्स मसाला नाही घालायचा. हा मिक्स करायचा आहे चांगलं. आणि ह्यातच ते उकडलेले लिंब आहे ना त्यात घालून चांगला हा लिंबाला चोळून घ्यायचंय मसाला. ते फायनल लोणचं बनवायला घेते. मसाला लावून ठेवलेला आहे. 1 किलो गूळ आहे. अर्धा लिंबाचा रस आपण ह्याच्यात टाकून उकडलेला, अर्ध ठेवलेलं आहे. तर हे आता आपण आणि कढई घेतलेली आहे. जाड भांड घ्यायचं. तो लिंबाचा रस टाकलेला आहे. आणि हे आपण 1 किलो जो गूळ आहे त्याच्यात टाकायचंय कढईमध्ये. हा चांगला वितळवून घ्यायचा आहे गूळ छान. आणि मी गुळाची 1 किलोची बेली फोडून घेतली आहे. त्याच्यामुळे हे खडे राहिलेले आहेत. त्या ह्याच्यामध्ये वितळतील. त्याला हळूहळू मध्ये मध्ये असं हलवत राहायचंय. गूळ वितळलाय. त्याच्यामध्ये हे खडे जे होते ना अख्खे ते बघा छान असा वितळलेला आहे. आता आपल्याला ना हे मसाला लावलेले लिंब आपल्याला यात टाकायचे. सांभाळून करायचंय. गूळ अंगावरती गरम आहे ना, उडेल. गॅस खाली चालू आहे स्लोवरती. संपूर्ण मसाला घेऊन यात टाकायचंय. हे बघा छान असं मिक्स करून गॅस चालू आहे खाली. हा मसाला लावून तुम्ही 2 दिवस जरी फ्रीज मध्ये ठेवला ना आणि नंतर हे करायला घेतलं तरी चालेल. तुम्हाला गूळ आवडत नसेल तर 1 किलो साखर वापरायची त्याऐवजी. हे बघा हे आता आहे ना पातळ आहे.
घट्ट होईपर्यंत उकळायचे आहे. त्याला 5 ते 10 मिनिटं लागतात मोठ्या गॅसवरती आणि हे लोणचं वर्षभर छान टिकतं. हे बघा आता छान असं घट्ट होत चाललेलं आहे. गॅस स्लो ठेवायचा. 10 मिनिटं लागतात छान अशी मोठ्या गॅसवरती उकळी घ्यायला. हे बघा असे झालेले आहे. हे लिंब जर तुम्ही डायरेक्ट जर टाकलात कुकरला 4 शिट्या न घेता तर एकदम कडक होणार, म्हणून त्यासाठी आपल्याला कुकरच्या शिट्या घ्यायच्या. आता पाक झालेलं कसं ओळखायचं, तर हे बघा हे 2 थेंब घ्यायचे आणि हा घट्ट झालाय ना, हे बघा छान घट्ट झालेलं आहे. एक तार झालेली आहे. तो गॅस आपल्याला बंद करायचा. असं हे आपलं तोंडाची चव वाढवणारे लिंबाचं गोड लोणचं तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.